शिंदे साहेब सामाजिक कार्यकर्ता चल बघ समाप्त झाले इथून आता घरा तुम्हाला वाटचाल होता बंधूंनो माझ्या जोडीला नावाजलेला गावातलेला सन्मान्य शाहिदा सुरमाबाई बारसाकडे यांनी प्रश्नाची मांडणी केली आणि त्यांनी प्रश्न विचारला होता कसा एका इतिहासकाराने सांगितलं म्हणे का स्वर्ग म्हणजे काय तर मी त्यांना उत्तर दिलं अण्णाभाऊ साठे आणि त्यांनी जे आंबेडकर चळवळीमध्ये काम केलं त्यांनी त्यांना सर्वांची स्वर्गाची उपाधी दिली आणि जे बहुजनाच्या हिताकरता काम करताय त्यांना स्वर्गश म्हणतात तर बाई म्हणते मेरे को जमा मतलब तेरे को नहीं जमा म्हणते ये काम ऐसा मेरे सवाल का जवाब तूने बराबर दिया नहीं म्हणते बरं ठीक आहे आता माणसानं नाही जमलं माझ्या अगोदरची हिची शायरी आहे जी माय काय बुधवार 8 दिवस काम आहे मग मले सांगा हिच्या विहिरीतलं बाटलीभर जर पाणी विना काढलं असतं किंवा हिनं बाटलीवर पाणी काढून दिलं असतं हिची विहीर गाठली असती का नाही आटली असती नाही आटली असती का नाही आटत एखाद्या प्रश्नाला तुला उत्तर दिलं असतं तर काही बिघडलं असतं का नाही बिघडलं असतं पण नाही सांगायचं आहे ठीक आहे काय हरकत नाही नको सांगू पण जेव्हा मी
त्यांना प्रश्न विचारला, संत ज्ञानेश्वर खरे वारकरी उपासक का संत नामदेव वारकरी खरे उपासक? तर कोण म्हणतात रे संत नामदेव? हा, अभंग लिहून भगवान विठ्ठलाचे भक्ती आणि प्रेम भावना व्यक्त केली आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत गीता मराठी भाषेत लिहिली म्हणून ओळखली जाते. एक तर करा सौ. हॅलो. तर म्हणून संत नामदेव म्हणजे संत नामदेव म्हणतात काय? अभंग लिहून भागवत विठ्ठलाची आणि भक्ती प्रेम भावना व्यक्त केली आणि संत ज्ञानेश्वरांनी भागवत गीता मराठी भाषेत लिहिली व आंदोलनाला मराठी साहित्याच्या आंदोलनाला पुढे गेले. पुन्हा म्हणतात बाई अमृता अनुभव हा ग्रंथ लिहून वेदांत आणि योग तत्वाचा वापर आधारित आत्मा आणि परमात्माचे वर्णन केले संत ज्ञानेश्वरांनी. आणि म्हणतात बाई ठोस पुरावे सांग ठोस. या हलक्या गोष्टी झाल्या. त्याच्यापैकी एक तुला सांगतो मी. संत नामदेवानी दही काल्याला सुरुवात केली. दही काला जो फोडतात, संत नामदेवानी दही काला फोडतात, त्या दही खाल्याचा उगम संत नामदेवापासून झाला. मॅडम साहेबा, दही काला सर्वप्रथम या कलियुगामध्ये जर कोणी फोडला असेल तर ते संत नामदेव आहे. आता डायनाटेकचा कमी करा आवाज, डायनाटेकचा आवाज कमी करा. हॅलो, फोंगेचा रिटर्न द्या फक्त. हॅलो हॅलो. हा, तर त्याचं नाव आहे संत नामदेवानी दही काल्याची सुरुवात केली. तर बाई तुनं का सांगितलं असं म्हणायचे मी समाधान करू आता? हो ना. हा, तुनं असं का सांगितलं? वा रे वा. आणि म्हणा संयोत इसलिए क्या केले जरा वर्तमान बजाव. महफिल के बिना गाना गाया नहीं जाता, नहीं कोई कहे कितना भी लाल उसका काम उसे भाता. तो वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को बताई गीता और पूछे हुए सवाल का जवाब ये सुरमा बाई को देना नहीं आता, नहीं आता. क्योंकि सवाल का जवाब देने के लिए ज्ञान का कलेजा होना, क्योंकि सवाल का जवाब देने के लिए ज्ञान का कलेजा होना और अगले को कैसे चुप कराना ऐसा बात में लैजा होना. क्या बात है? साहेबा, या जगात परिपूर्ण कोणी नाही. या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे. बोलणारा जर मुद्द्याचा बोलला तर चार चौघात त्याचा मान आहे. प्रश्नाचं उत्तर असं दे सुरमाबाई, का मला वाटलं पाहिजे काहीतरी समाधान आहे. बाई, प्रत्येकाचं प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने ठाव आहे का? नाहीये. पण कोणी कोणी बोलण्यानं समाधान करून देते. आणि म्हणून म्हणायचं आहे बंधूंनो, काय? कल क्या हुआ जाने दो मेरे दोस्तों, आज का दिन बड़ा अच्छा है. अच्छा है. कल क्या हुआ जाने दो मेरे दोस्तों, आज का दिन बड़ा अच्छा है. अच्छा है. और ये मंडई महोत्सव की सबको हार्दिक शुभेच्छा. क्या बात है? मैं मेरे भाग्य समझता हूँ ये पंच कमेटी ने मुझे यहाँ पे बुलाया है करके मैंने सुरमाबाई से हाथ मिलाया है. मैं भगवान से प्रार्थना करता हूँ कि सबकी जीवन यात्रा सुख और शांति से जाना चाहिए. जाना चाहिए. केंद्र में सरकार कांग्रेस की है चाहे भाजपा की है, अपने किसानों के अच्छे दिन आना चाहिए. अच्छे दिन आना चाहिए. अच्छे दिन आना चाहिए. अच्छे दिन आना चाहिए. आणि म्हणून पण येतील कसे? कसे? अब बहीण कापसाचा भाव वाढते कसा? 7,750, 8,000, पुन्हा आज पडला 100 रुपयांना 7,900. 55 रुपयाचा पेट्रोल 105 रुपयावर गेलं. कोणाने 50 कोणाने, अरे भाऊ साऊंड वेगळा क्लेम करणारे भाऊ. हॅलो, कोणाने 50 कोणाने कमळ भेटलं आणि ज्याच्या हातात ते सरकार आलं त्यांना माझ्या कास्तकाराला रेटलं. यायची ढोलक आणि यायची थाप आहे. विश्वास तरी कसा करायचा? हे चोर 2 तोंडाचे साप आहे. हा,
पुन्हा बाई म्हणते काय म्हणते चिंतामण शेर छापेगडी यांच्याकडून 100 रुपये भेटायली आहे मंडळून ये. बाई म्हणते येलाले बेलन परसाले फुलं. अगे माय आणि बाई का गेलं तेल गेलं आणि तूप गेलं हातात धुपारनं दिलं का बाई मला हा. आणि मले म्हणते मिशीची कोरोना आली म्हणते अजून. कशी म्हणते काऊन ते काम नाही होऊन राहिलं का ते काम नाही होऊन राहिलं का मिशीच्या कोरोकडे काय घेऊन घेऊन ठेवते तू. हो ना हाँ काम देखना कैसे चल रहा गरम चल रहा ना. आणि म्हणून याले शिरवान नदी मी दोघांनी शिरवा पकडाच्या पण पाय बांधा यायची मजाक नाही करत याले शिरवा दोघांनी शिरवा. मच्छा तरी खाती नाही घामाचे चापेन साले चिंगळ करतो. तर म्हणायचं बंधूंनो काय रसिकजन पाहायला आले कोणाच्या प्रश्नाचं उत्तर कोण देते. जिथपर्यंत सूर्य नाही पोहोचत तिथपर्यंत दारूचा पसार आहे आणि थोडीशी पोटात जेवढे हा बेवड्याचा मोठा बाजार आहे. सुरुवातीला यायचे मोठे नखरे मी हे नाही पेत मी ते नाही पेत मला पाहिजे म्हणते इंग्लिश पोवा आणि पैसे कधी खतम होऊ द्या तर यायला सारं निपूर जाते मग देशी भेटे का मऊवा. हा सुरुवातीला मग कार्यक्रम चालू होऊ द्या घुटघुट घेऊन आपल्या तालात गायचे काय ते आणि माझा कार्यक्रम कधी संपू द्या त्याच्या नाकातला शेमुड्याच्या गालात राहायचे. अरे हा कोणता नाद आहे हा नाद सोडला पाहिजे आणि परमात्मा आदर्श घेऊन आपला गाव वाढला पाहिजे. नवऱ्या बायकोचा भांडणाला तोडलं होतं व्यसन मुक्तीसाठी कोणी जोडलं होतं. खूप खाल्ल्या भुल्ल्या भाकरी खूप खाल्ली मिठाई मेवा पण आता नाही घाबरत म्हणते कारण घरी परमात्माची सेवा परमात्माची सेवा. आणि म्हणून बाईचं गाणं आहे कसं भोजा तैयार तू संभलले वार तू मारूंगी ज्ञान से और मरेगा शान से. तू मारशील हो ना मी पाहतो त्याकडे सांगे नाही रसिकजन पाहायला आले कोणाच्या प्रश्नाचं उत्तर कोण देते. ये. तू या. असं आहे भाऊ इकडं हे वय मातमी पाहतो तुम्ही यायचं आता तिघही भेटतील एका जगी तिघही भेटतील तिकडं. रसिकजन पाहायला आले कोणाच्या